शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। राज्य शासनाने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण अधिकृतपणे जाहीर केलं आहे। मात्र महामार्गावरील आणि सार्वजनिक ठिकाणावरील दिशादर्शक फलकांवर अद्याप जुनी नावेच कायम आहेत। यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप करत 8 दिवसात फलकांवरील नावे अद्ययावत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात तापमान 39°C आसपास असल्याने नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे। मात्र हवामान विभागाने 1 जून पासून मान्सून पूर्व पावसाचा अंदाज व्यक्त केला। हा पाऊस अधिकृत नैऋत्य मान्सूनचा नसून मान्सून पूर्व सरीच्या स्वरूपात असेल असं विभागाने स्पष्ट केलंय। यामुळे नागरिकांना लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील धनगरवाडी शिवारात गणपती मंदिराजवळ जेसीबी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात प्रदीप शिवराम चिंचाने यांचा जागीच मृत्यू झाला, तर विजय दत्तात्रय कसबे हे गंभीर जखमी झालेत। या घटनेची MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत। पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून झालेल्या वादातून अमोल सुरेश घाटेशाही या तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात साबिक अमीन अत्तार, रेहान अमीन अत्तार आणि त्यांच्या 2 अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। अहिल्यानगर येथील मोमीन गल्लीतील आरोपी आणि गवळीवाडा भिंगार येथे अमोल घाटेशाही यांच्यात पैशावरून वाद झाला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। अहिल्यानगर शहरातील जामखेड रस्ता परिसरातील आवारे टॉवर्स येथे एका बंद घरातून चोरट्यांनी 50,000 रोख, लॅपटॉप आणि चांदीचे दागिने असा एकूण 1,02,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी भिंगारगाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शहराची खबरबातमध्ये तेच सांगतोय, तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।